नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर बाजार समितीत अनियमिततेची चौकशी सुरू, सकाळच्या वृत्तमालिकेची दखल. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत अनियमित कारभारावर अखेर प्रशासनाने कारवाईची पावले उचलली आहेत. वसुलीला खो या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या सकाळच्या वृत्तमालिकेची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील अहवाल महिनाभरात सादर होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत नियमबाह्य व्यवहारांवर आता चौकशीची कारवाई सुरू झाली आहे. सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्त मालिकेनंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी लेखापरीक्षण अहवालातील मुद्द्यांनुसार सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या वृत्त मालिकेत कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पदोन्नती, प्लॉटचे चुकीचे भाडे करार, आरक्षित जागांवर गाळ्यांचे बांधकाम आणि शाहू सांस्कृतिक मंदिर भाड्याने देण्याच्या हालचाली अशा अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. तसेच पूर्वीच्या अनियमित व्यवहारांवर जबाबदारी निश्चित होऊनही नुकसान भरपाईची वसुली न झाल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गट शाखेनेही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत निवेदन दिलं आहे. सध्या बाजार समितीच्या सभापती निवडींच्या हालचाली सुरू असताना ही चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे चौकशी अहवालात काय निष्कर्ष येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.